तर काल झालं होतं आपण पाहिलं ते म्हणजे चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर त्यामधलाच पार्ट आहे, सेपरेट पॉईंट नाही. आपण चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्येच आहे. प्रत्येकाने नेक्स्ट म्हणजे तिथेच किंवा नवीन पानावरती हेडिंग द्या ज्याचं नाव आहे सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशो स्पेलिंग बरोबर लिहा, SACRIFICE सॅक्रिफाईस रेशो. आता सॅक्रिफाईस म्हणजे काय, तर ते म्हणजे सॅक्रिफाईस म्हणजे त्याग करणे. आता पार्टनरशिप फर्म मध्ये काय त्याग करायचा की जेव्हा आम्ही काल पाहिलं होतं की दोन पार्टनर्स होते आमच्याकडे, मिस्टर एक्स आणि मिस्टर वाय. हे दोघं जण पार्टनर होते आणि त्या दोघांनी मिळून नवीन पार्टनर बिझनेस मध्ये इंट्रोड्यूस केला होता ज्याचं नाव होतं जेल. आता एक लक्षात घ्या की याच्यामध्ये फार सिंपल लॉजिक आहे. म्हणजे कंडिशन काय की समजा आमच्या पार्टनरशिप फर्मला 100 रुपीज प्रॉफिट झाला, 100 रुपये, ठीक आहे. आणि आम्ही काल पाहिलं होतं की ह्या दोघांचा रेशो होता 3:2. 3:2 यांचा रेशो 3:2. म्हणजे काय, तर आमच्या बिझनेसला जर 100 रुपीज प्रॉफिट झाला तर या 100 रुपीज प्रॉफिट मधनं आम्ही फक्त अगोदर दोन लोकांनाच प्रॉफिट काय करत होतो, डिस्ट्रीब्यूट करत होतो. कोणाला, एक्स आणि वाय ला. म्हणजे ह्या 100 रुपीज मधले 60 रुपीज मिस्टर एक्स ला आणि 40 रुपीज मिस्टर वाय ला मिळत होते. कसे, ह्या रेशोनुसार 3:2. तर 100 रुपीज मधले 60 रुपीज मिळत होते एक्स ला, 40 रुपीज मिळत होते वाय ला. पण जेव्हा तुम्ही नवीन पार्टनर बिझनेस मध्ये घेता तेव्हा आता मात्र आमच्या बिझनेस मध्ये 3 लोक आले. कोण, एक्स, वाय आणि झेड. म्हणजे याचा अर्थ काय झाला, त्याच्यानंतर जर समजा तुमच्या पार्टनरशिप फर्मला 100 रुपीजच प्रॉफिट झाला तर तो 100 रुपीज प्रॉफिट आम्हाला 3 लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करावा लागतात. अगोदर 100 रुपीज जे होते ते दोघांमध्येच वाटत होतो आम्ही, दोनच लोक होते पैसे घ्यायला. आता हे 100 रुपयामध्ये 3 लोकांमध्ये पैसे वाटावे लागणार. म्हणजे सरळ सरळ लॉजिक आहे की अगोदर जे पैसे एक्स ला मिळत होते, वाय ला मिळत होते तेवढे आता मिळणार नाही. का, आता एक नवीन माणूस वाढला यांच्याकडे पैसे घ्यायला. कोण, मिस्टर झेड. म्हणजे त्या ठिकाणी मिस्टर झेडला जे पैसे मिळणार आहेत ते कसे मिळणार आहेत, मिस्टर एक्सच्या प्रॉफिट मधून काही अमाऊंट आणि मिस्टर वायच्या प्रॉफिट मधून काही अमाऊंट कोणाला मिळणार आहे, मिस्टर झेडला. म्हणजे ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या, मिस्टर एक्सने स्वतःचा प्रॉफिट कमी केला, मिस्टर वायने स्वतःचा प्रॉफिट कमी केला आणि ह्या दोघांमधून हा तिसरा पार्ट तयार झाला. म्हणजे याचा अर्थ आम्ही काय म्हणतो की एक्सनी आणि वायनी त्याच्या प्रॉफिटचं काय केलेलं आहे, सॅक्रिफाईस, त्याग केला. म्हणजे एक्स आणि वायने त्याग केला म्हणून पैसे कोणाला मिळणार आहेत, झेडला. आणि म्हणून त्याला आम्ही काय नाव देतो, सॅक्रिफाईस रेशो. आता या ठिकाणी पहिला प्रश्न लोकांचा तयार होतो की सॅक्रिफाईस रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा. तर सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला फार सिंपल आहे, फार अवघड नाही आहे कॅल्क्युलेशन. तर हा जो सॅक्रिफाईस रेशो आहे, हा सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करताना फॉर्म्युला आहे आमचा ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. लिहू नका की मी सगळं लिहून देणार आहे, काळजी करू नका. काय फॉर्म्युला आहे, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो म्हणजे कुठला, अगोदरचा, सुरुवातीला. जसं मी आता म्हणलं की आमचे 2 पार्टनर ओल्ड आहेत, कोणते, एक्स आणि वाय. आणि न्यू रेशो म्हणजे कोणाचा, तिघांचा. आता पहा आम्ही काल या ठिकाणी प्रॉब्लेम एक्झाम्पल घेतलं होतं, त्यामध्ये एक्स अँड वायचा रेशो होता 3:2 आणि नंतर जेव्हा आम्ही न्यू रेशो कॅल्क्युलेट केला तर तो रेशो आला होता मला वाटतं 21:, किती, 21:7:4. ओके.
म्हणजे बघा तुम्ही जर या ठिकाणी बघताल तर अगोदर x आणि y चा रेशो होता 3:2 आणि नंतर जेव्हा नवीन पार्टनर बिझनेस मध्ये आला तर रेशो हॅज बीन चेंज, रेशो बदलला, किती झाला 21:7:4. म्हणजे हा जो आहे याला आम्ही म्हणतो ओल्ड रेशो, हा जो आहे याला आपण काय म्हणतो न्यू रेशो. आता ह्या दोन्ही मध्ये जो डिफरन्स राहतो त्याला आम्ही काय म्हणतो सॅक्रिफाईस रेशो. पण फार मोठा प्रश्न लोकांना पडतो, सॅक्रिफाईस रेशो का शोधायचा, व्हॉट इज द यूज आणि व्हॉट इज द नीड, गरज काय आहे आणि वापरायचा कुठं. फार सिंपल आहे, नीट आहे का. सॅक्रिफाईस रेशो फक्त कधी शोधतात, कधी, हा पहिला प्रश्न आहे. सॅक्रिफाईस रेशो कधी शोधतात, जेव्हा आमच्या दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये ओल्ड रेशो आणि न्यू रेशो दोन्हीही दिलेले असतील. काय म्हणलं मी, आमच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही शोधलेले नाही. काय म्हणतो नीट ऐका, तुम्हाला दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये ओल्ड रेशो आणि न्यू रेशो जर दोन्ही रेशो प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतील तरच काय शोधायचा सॅक्रिफाईस रेशो, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये शोधायचा नाही. दुसरी गोष्ट की वापरायचा कुठं, बरोबर. आता वापरायचं कुठे, तर याच्या पुढचा पार्ट आम्हाला पाहायचा आहे नंबर 3, ज्याचं नाव आहे गुडविल. ठीक आहे, ट्रीटमेंट ऑफ गुडविल. तर एक लक्षात घ्या की जे गुडविल आहे हे नेहमी ओल्ड पार्टनर साठी असतं. मग ते डिस्ट्रीब्यूट करताना म्हणजे ते जे गुडविल आहे ते आम्हाला पार्टनर मध्ये डिस्ट्रीब्यूट करताना दोन ऑप्शन असतात. पहिला ऑप्शन सॅक्रिफाईस रेशो आणि तो नसेल तर ओल्ड रेशो. नीट ऐका काय म्हणतोय मी. पहिला ऑप्शन काय म्हणलं मी, सॅक्रिफाईस. म्हणजे जर आपल्या प्रॉब्लेम मध्ये हे दोन्ही रेशो दिलेले असतील तर आम्हाला काय शोधावं लागणार, सॅक्रिफाईस रेशो. म्हणजे गुडविल आम्हाला सॅक्रिफाईस रेशोने वाटावं लागणार. आणि जर आमच्याकडे हे दोन्ही रेशो नसतील तर हा रेशो तर असणारच आहे, कारण त्याच्याशिवाय आमचा प्रॉब्लेम कम्प्लीट होतच नाही. म्हणजे कोणता, ओल्ड रेशो. म्हणजे गुडविल डिस्ट्रीब्यूट करताना नीट लक्षात ठेवा पहिला ऑप्शन काय सॅक्रिफाईस, तो नसेल तर ओल्ड. ठीक आहे, बर. आता हे जे आहे ते थोडीशी आपण कन्सेप्ट पर्यंत लिहून घेऊ आणि नंतर जाऊ गुडविल कडे. प्रत्येकाने वरती हेडिंग दिलेला आहे सॅक्रिफाईस रेशो. नेक्स्ट लाईनला sacrifice ratio is the ratio, sacrifice ratio is the ratio which is given by old partners to the new partner, full stop. नेक्स्ट लाइन ला सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू, म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लिहिला, सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. काय फॉर्म्युला आहे सॅक्रिफाईस रेशोचा, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. पण खाली एक नोट फार महत्वाची आहे, लाईनला नोट, जे तुम्हाला लक्षात राहील की सॅक्रिफाईस रेशो कधी वापरायचा आणि कधी फाइंड करायचा. डॅश करून द्या. सॅक्रिफाईस रेशो is to be find out
when old ratio and new ratio, old ratio and new ratio given in the problem, full stop, it is to be used for the distribution of goodwill between old partners. तर अशा प्रकारे आम्हाला हा सॅक्रिफाईस रेशो यूज करावा लागतो. कधी यूज करावा लागतो तर ज्या ठिकाणी आम्हाला दोन्ही रेशो दिलेले असतील त्या ठिकाणी आम्ही तो यूज करणार. नंबर 2 कशासाठी यूज करणार तर आपल्याला नवीन पार्टनरने जे गुडविल आणलेलं आहे ते गुडविल डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी यूज करणार. ठीक आहे. आता प्रश्न आहे की बाबा गुडविल काय प्रकार आहे. तर नेक्स्ट हेडिंग द्या. नंबर 3 पॉइंट आहे आमचा ट्रीटमेंट ऑफ गुडविल. नेक्स्ट हेडिंग द्या ट्रीटमेंट ऑफ गुडविल. आता ही जी गुडविल आहे नीट लक्षात घ्या. आपला जो पार्टनरशिप ऍक्ट आहे त्या पार्टनरशिप ऍक्ट नुसार प्रत्येक जो न्यू पार्टनर आहे म्हणजे ज्याला तुम्ही बिझनेस मध्ये इंट्रोड्यूस करताय त्या प्रत्येक पार्टनरला बिझनेस मध्ये येताना जसं कॅपिटल आणणं कंपल्सरी आहे म्हणजे प्रत्येक पार्टनरला येताना कॅपिटल आणायचंच आहे. हा फक्त कसं आणायचं तुझा प्रश्न आहे. म्हणजे कॅपिटल ब्रिंग इन कॅश और कॅपिटल ब्रिंग इन काइंड म्हणजे कॅश मध्ये आणायचं का वस्तू आणायची तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण दुसरी एक महत्त्वाची कंडिशन ह्या ठिकाणी मांडलेली आहे ती म्हणजे प्रत्येक पार्टनरला बिझनेस मध्ये जसं कॅपिटल आणलेलं आहे तसं मार्केट मधून गुडविल पण आणावं लागतं. आता हे गुडविल कसं आणायचं तर ते म्हणजे गुडविल आणताना 2 कंडिशन आहेत. एक गुडविल ब्रिंग इन कॅश, दुसरी नॉट ब्रिंग इन कॅश. हे 2 ऑप्शन ठेवले तुमच्यासमोर की हे गुडविलचे पैसे कॅश मध्ये आणा किंवा कॅश मध्ये आणायचे नाही. आता हे ठरवणार कोण. आता हे ठरवणार मी तुम्हाला काल सांगितलं की बाबा सगळ्यात महत्त्वाचं आहे आपले जे ओल्ड पार्टनर ज्याला आम्ही म्हणतो. आमच्याकडे 2 ओल्ड पार्टनर होते एक्स आणि वाय ज्यांनी मिस्टर झेडला बिझनेस मध्ये इंट्रोड्यूस केलं. ते ठरवणार की मिस्टर झेडनी गुडविल कॅश मध्ये आणायचं का कॅश मध्ये आणायचं नाही. जर आणायचं नसेल तर त्याला अकाउंट मध्ये आम्ही म्हणतो रेज. शब्द नीट लक्षात ठेवा. हा शब्द वापरतो आम्ही रेज. आता तात्पुरता आपण हा पार्ट थोडा बाजूला ठेवू. आपण थोडा इथे फोकस करूया. गुडविल ब्रिंग इन कॅश म्हणजे जो नवीन पार्टनर आहे त्यांनी गुडविलचे पैसे जर कॅश मध्ये आणले. काय म्हणले मी गुडविलचे पैसे कॅश मध्ये आणले. जर कॅश मध्ये आणले तर या ठिकाणी त्याच्याकडे 2 ऑप्शन असतात. कुणाकडे एक्स आणि वाय कडे. 2 ऑप्शन कोणते. पहिला हे जे गुडविल त्यांनी कॅश मध्ये आणलेलं आहे इट इज टू बी रिटेन इन द बिझनेस. रिटेन म्हणजे बिझनेस मध्ये ठेवणे. म्हणजे पहिला ऑप्शन काय आहे. पहिला ऑप्शन त्यांनी दिलाय की जर नवीन पार्टनरने आणलेले पैसे कशाचे गुडविलचे जर नवीन पार्टनरने गुडविलचे पैसे कॅश मध्ये आणले तर एक्स आणि वाय कडे पहिला ऑप्शन आहे ते आणलेले पैसे बिझनेस मध्ये ठेवू शकतात. त्याला आम्ही काय शब्द वापरतो रिटेन इन द बिझनेस. दुसरा ऑप्शन काय गुडविल ब्रिंग इन कॅश अँड विथड्रॉ
बाय ओल्ड पार्टनर. विथड्रॉ म्हणजे घेऊन जाणे. विथड्रॉ म्हणजे घेऊन जाणे. म्हणजे हे जे ओल्ड पार्टनर आहेत हे ओल्ड पार्टनर आणलेले पैसे घरी घेऊन गेले. विथड्रॉ बाय ओल्ड पार्टनर. किती ऑप्शन आहेत? 2. म्हणजे जर गुडविल त्यांनी कॅश मध्ये आणलं कुणी नवीन पार्टनरनी तर 2 ऑप्शन. ए बिझनेस मध्ये ठेवा किंवा विथड्रॉ करा. म्हणजे ओल्ड पार्टनर ते आणलेले पैसे घरी घेऊन जाणार. हे झालं कॅश मध्ये आणलं तर. समजा ते म्हणले नॉट ब्रिंगिंग कॅश. समजा नवीन पार्टनरने बिझनेस मध्ये पैसे आणलेच नाही. मग काय करायचं? ते म्हणले गुडविल नावाची ॲसेट तयार करा. म्हणजे असं जाणवून द्या काय म्हणजे जसं आम्ही म्हणतो ना तू आणल्यासारखं कर मी घ्यायच्यासारखं करतो. काय करा सेम कंडिशन. म्हणजे इथे बिझनेस मध्ये गुडविल आणायचंच आहे. इथे नाही आणलं तरी चालतं पण तुम्ही काय म्हणले की गुडविल आणायलाच पाहिजे. मग ते म्हणले काम करू. कोण डिसाईड करतं? एक्स अँड वाय. समजा मिस्टर झेड या ठिकाणी आहे. मिस्टर एक्स आणि वायचा मित्र आहे. तो म्हणावा ठीक आहे मला बिझनेस मध्ये यायचंय पण तो मला माझ्याकडे पैसे नाही. माझ्याकडे पैसे आहेत फक्त किती? कॅपिटल आणणे एवढे पैसे आहे. किती? कॅपिटल आणणे एवढेच पैसे. ते म्हणे मग एक काम कर ठीक आहे तू कॅपिटल आणतो त्या कॅपिटल आणल्याशिवाय आम्ही तुला बिझनेस मध्ये घेऊ शकत नाही. तो म्हणा मग ते गुडविलचं काय? म्हणजे एक काम करू काय कर आपण तू गुडविल आणलं आणू नको गुडविल आणलं असं दाखवू. म्हणजे काय? नॉट ब्रिंगिंग कॅश. कॅश मध्ये आणू. तू आणलं असं दाखवू आणि आम्ही घेतलं असं दाखवतो. म्हणजे तू आणू पण नको आम्हाला देऊ पण नको. काय म्हणलं मी? तू आणू पण नको आणि देऊ पण नको. फक्त दाखवायला लोकांना दाखवायला आपण काय करूया गुडविल नावाची ॲसेट तयार करू. ठीक आहे. आता तयार केल्यानंतर त्याला 2 पर्याय असतात. परत 2 पर्याय कोणते? एक गुडविल should be raised and retained in the business. म्हणजे ही तयार केलेली जी ॲसेट आहे ती तुम्ही बिझनेस मध्ये ठेवू शकता किंवा रिटर्न ऑफ राईट ऑफ. म्हणजे ॲसेट तयार पण करायची आणि कॅन्सल पण करायची. एक लक्षात घ्या. काय म्हणले मी? गुडविल नावाची ॲसेट तयार करायची. राईट ऑफ म्हणजे परत ती काय करायची? काढून टाकायची. मग अशा कंडिशन मध्ये म्हणजे एक लक्षात घ्या गुडविल हा जो पार्ट आहे हा ऍडमिशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये आम्हाला किती बघायचे? एक गुडविल ब्रिंग इन कॅश रिटेन इन द बिझनेस. दुसरं पाहायचंय गुडविल ब्रिंग इन कॅश विथड्रॉ बाय ओल्ड पार्टनर्स. तिसरं पाहायचंय गुडविल शुड बी रेज अँड रिटेन. म्हणजे गुडविल नावाची ॲसेट तयार केली आणि ती बिझनेस मध्ये ठेवली. आणि चौथा प्रकार गुडविल शुड बी रेज अँड राईट ऑफ. असे आम्हाला किती प्रकार पाहायचे? टोटल 4 टाईप पाहायचे. आणि या टॉपिक मध्ये बाकी काही नाही. ज्याला गुडविल समजलं त्याला ऍडमिशन ऑफ पार्टनर आलं हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये जर एंट्री आहे तर मी या ठिकाणी पर्यंत जर एंट्री लिहितो. प्रत्येकाने लिहून घ्या. मी लक्षात येईल नक्की की गुडविल जर बिझनेस मध्ये आणायचं असेल तर त्यावेळेस काय एंट्रीज कराव्या लागतात. तर प्रत्येकाने वरती हेडिंग द्या. ट्रीटमेंट ऑफ गुडविल खाली द्या ए. when goodwill bring in cash and retain in business. When goodwill bring in cash and retain RETAIN and retain in the business. म्हणजे काय कंडिशन आहे? गुडविल कॅश मध्ये आणलं आणि बिझनेस मध्येच ठेवलं. रिटेन म्हणजे बिझनेस मध्ये कंटिन्यू केलं. तर अशा वेळेस एंट्री काय होते पहा. एंट्री होते पहिली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट.
एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आणि दुसरी गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. किती एंट्री होतात? 2 एंट्री होतात. पहिली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, दुसरी गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. का? कारण जेव्हा आम्ही गुडविल कॅश मध्ये आणतो आमच्याकडे कॅश येते म्हणून एंट्री केली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. दुसरी गुडविल आम्ही कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट करणार? ओल्ड पार्टनर्स मध्ये म्हणून एंट्री झाली गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे झाली पहिली कंडिशन. बी, समजा दुसरी कंडिशन आमच्याकडे आहे. ल्या बी, when goodwill bring in cash, when goodwill bring in cash and withdraw by old partners. काय म्हणतो आम्ही? when goodwill bring in cash and withdraw by old partners. goodwill कॅश मध्ये आणलं आणि ओल्ड पार्टनर्सने विथड्रॉ केलं. ते म्हणले विथड्रॉ करायचं म्हणजे घरी घेऊन गेले पैसे. एंट्री काय होणार आहे? तर त्यामध्ये पहिली एंट्री आपल्याला करावी लागते ती म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, त्यानंतर गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि तिसरी ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नावानुसार एंट्री झाली. जे तुम्ही जर केअरफुली जर पाहिलं तर या ठिकाणी पहा दोन्हीकडे कंडिशन जवळजवळ सारखीच आहे. पहिली कंडिशन काय? गुडविल ब्रिंग इन कॅश. इथं पण तेच आहे गुडविल ब्रिंग इन कॅश. म्हणजे सिंपल लॉजिक आहे. जर गुडविल कॅश मध्ये आणलं तर 2 एंट्र्या होतात ऍक्च्युअली. कोणत्या? एक कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आणि दुसरी गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. ह्या 2 एंट्र्या या ठिकाणी कंटिन्यू झाल्या. पण एक एंट्री का वाढली? ते काय पुढे लिहिलं मी? विथड्रॉ बाय ओल्ड पार्टनर्स. म्हणजे गुडविलचे पैसे ओल्ड पार्टनर्स आपल्या घरी घेऊन गेले. म्हणजे आपल्या बिझनेस मधनं कॅश जाणार म्हणून कॅश अकाउंटला क्रेडिट कोण घेऊन गेले? ओल्ड पार्टनर्स. म्हणून इथे एंट्री झाली ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. त्यानंतर लिहा सी, when goodwill should be raised, when goodwill should be raised, RAISED. raise म्हणजे not bring in cash. रेज म्हणजे काय? नॉट ब्रिंग इन कॅश. म्हणजे जर गुडविल कॅश मध्ये आणलं नाही तर काय होणार? एंट्री. तर आम्हाला एंट्री करावी लागते गुडविल अकाउंट डेबिट,
गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. काय एंट्री करावं लागते? गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे एक लक्षात घ्या, जर गुडविल कॅश मध्ये आणलंच नाही तर आम्हाला फक्त एकच एंट्री करावं लागते. म्हणजे तुम्ही जर बोर्ड वरती केअरफुली पाहिलं तर पहिल्या दोन केस आणि तिसऱ्या केस मध्ये डिफरन्स तुम्हाला लगेच लक्षात येईल. पहिल्या दोन केस सेम आहेत का? कारण पहिल्या दोन केस मध्ये गुडविल आम्ही कॅश मध्ये आणलंय म्हणून दोन्हीकडे सिमिलर आहे. आणि तिसऱ्या केस मध्ये काय झालं? गुडविल नॉट ब्रिंगिंग कॅश, कॅश मध्ये आणलं नाही म्हणून फक्त एकच एंट्री झाली. आणि चौथा प्रकार म्हणजे डी, व्हेन गुडविल should be raised and written off. काय नाव आहे? when goodwill should be raised and written off. म्हणजे गुडविल नावाची ऍसेट तयार करा, नुसती ऍसेट तयार करू नका, नंतर ती राईट ऑफ म्हणजे काढून पण टाका. मग अशा कंडिशन मध्ये आम्हाला जर एंट्री करायची वेळ आली तर एंट्री काय होते? त्या प्रत्येकाने गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि दुसरी एंट्री होते ऑल, नीट बघा काय म्हणतो मी, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणजे ह्या ठिकाणी मात्र तुम्ही जर नीट लक्षात घेतलं ऑल पार्टनर्स कॅपिटल ते म्हणजे सगळ्या पार्टनरचं कॅपिटल आलं पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला कशाची गरज पडणार आहे? न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, जो काल आपण शिकलो. म्हणून मी काल तुम्हाला म्हणलं की सगळ्या प्रॉब्लेम मध्ये न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढावा लागतोच असं नाही. पण जर तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलं की गुडविल शुड बी रेज अँड रिटर्न ऑफ, तर तिथे मात्र तुम्हाला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर नीट बोर्ड वरती पाहिलं तर जर गुडविल कॅश मध्ये आणलं तर दोन एंट्री होतात. गुडविल ब्रिंगिंग कॅश अँड विथड्रॉ केलं तर तीन एंट्री होतात. गुडविल शुड बी रेज एकच एंट्री होते. आणि गुडविल शुड बी रेज अँड रिटर्न ऑफ असेल तर किती एंट्री होतात? दोन. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे ट्रीटमेंट ऑफ गुडविल आहे ती काय करायची आहे? लक्षात ठेवायची.